नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी कार्यरत नसल्यामुळं गेली 4 वर्ष प्रशासक राज्य त्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि त्या प्रशासक राज्याच्या काळामध्ये अतिशय अनागोंदी कारभार आपल्याला पाहायला मिळाला। प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार करणं आणि विरोधकांच्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून कामं अडवायची, शहरातली कामं होऊ द्यायची नाहीत, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। मित्रांनो, मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की ज्यावेळेस आमचा कार्यकाळ त्या ठिकाणी 30 डिसेंबर 2021ला संपला, त्यावेळेस आपल्या नगरपालिकेच्या खात्यावर तब्बल 22 कोटी रुपये शिल्लक होते। आपल्या नगरपालिकेच्या लाईट बिलापोटी आपण 1 रुपया देखील देणं कुणाला नव्हतं। आपली पाणीपट्टी त्या ठिकाणी क्लिअर होती। जवळपास जेवढं काही देणं असतं आपल्या नगरपालिकेला ते अजिबात कुठलंही देणं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं। त्याचं कारण असं आहे की आपण अतिशय पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य या आपल्या धोरणामुळे त्या ठिकाणी या नगरपालिकेच्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उपलब्ध होते। परंतु मागच्या 4 वर्षामध्ये या प्रशासक काळात ते 22 कोटी रुपये तर खर्च केलेच, परंतु आज जवळपास 60 कोटी रुपये नगरपालिकेला त्या ठिकाणी देणं या प्रशासक राज्यामध्ये या सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून या लोकांनी करून ठेवले। अतिशय कठीण परिस्थिती नगरपालिकेची करून ठेवली। जो शासनाचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला होता तो निधी देखील खर्च करण्यासाठी 20 महिने या लोकांना लागले। सारखं स्थगिती देणं आणि अडवणूक करणं एवढं एकमेव सत्ताधाऱ्यांचं काम आहे। म्हणून मला आपल्याला सांगायचंय की ज्या 2016ला ज्या पद्धतीनं आम्हाला आपण आशीर्वाद दिले होते त्याच पद्धतीनं यावर्षी देखील या निवडणुकीमध्ये देखील आपण संगीताताई सोमनाथ गुरव आणि रोहित निंबाळकर आणि एक निवडणूक आपली जरी पुढे गेलेली असली तरी देखील त्या उमेदवाराला देखील आपण पुढे होणाऱ्या मतदानामध्ये प्रचंड मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। जरा इकडे थांबलेले लोक सगळे बसून घ्या बरं प्लीज। जरा हालचाल कमी करा, तर ओमदादाचं भाषण आपल्याला ऐकायचंय। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या प्रभागामध्ये सध्या आपल्याला जरी 2च मतं करायची असली तरी 20 तारखेला 20 डिसेंबरला त्या ठिकाणी अजून एक मतदान आपल्याला करायचंय आणि ते मतदान देखील आपण मशालीला करायचे। म्हणून आता ब गटातलं मतदान मशालीला करा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या संगीताताई आणि रोहितला दोघाला पण मशालीच्या चिन्हावरती बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो। आणि यानंतर आपल्या सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं। नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ह्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी सौभाग्यवती संगीताताई सोमनाथ गुरव मला वाटतं सोमनाथ गुरव ऐकल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना आप्पाच्या कामाबद्दल सगळी कल्पना आहे। 10 वर्ष नगरसेवक म्हणून तर त्यांनी काम केलंच, ह्याही प्रभागाचं नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं। आणि ज्यावेळेस नगरपालिकेचं 5 वर्षाचं
कार्यकाळ पूर्ण झाला आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका आपल्याला घेता आल्या नाहीत आणि प्रशासक राज त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आलं, त्यावेळेस नगरसेवक पदावर नसताना सुद्धा ह्या माणसानं पूर्ण शहरातल्या लोकांसाठी नागरी समस्या ग्रुप नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि शहरातनं कोणी का की आज आमच्याकडे पाणी आलं नाही, आमच्याकडे पाणी कधी येणार आहे, आमच्याकडे घंटागाडी आलेली नाही, आमच्याकडची नाली तुंबले, पावसाळ्यात आमच्याकडं मुरुम टाकायचा आहे, आमच्याकडे कुत्रं मरून पडलंय, आमच्याकडे लाईटचा खांब दारात उभा आहे तो काढायचा आहे, शिफ्ट करायचा आहे, अशी कुठली का अडचण त्या ठिकाणी टाकली. मलाही काही लोकांचे फोन यायचे, मला यायचे, आमदार साहेबाला यायचे, आम्ही त्या ग्रुपवर टाकायचं. संध्याकाळपर्यंत अडचण टाकणाऱ्या माणसाचा फोन यायचा की तुम्ही सांगितलेलं, आम्ही सांगितलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं. पदावर नसताना अशा पद्धतीचं काम करणारा आपला कार्यकर्ता आणि त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई सोमनाथजी गुरव या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. आपल्या या प्रभागातनं आपल्या सगळ्याला माहिती आहे, गणेश विसर्जनाची मिरवणूक असो, शिवजयंती असो, ह्या कार्यक्रमामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मरण, इतिहासाची आठवणच न करता आज समाजासाठी काय आवश्यक आहे. मला वाटतंय 400-500 मुलांचं रक्तदान शिबिर, आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर जर घ्यायचं कोणी काम केलं असेल तर आपल्या नगरसेवक पदासाठी उभे टाकलेले आपले रोहित निंबाळकर यांनी ते काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ते सुद्धा नगरसेवक पदासाठी या प्रभागातनं उभे आहेत. त्याचबरोबर खरं तुमचं जरा पुढे गेलंय, ताई कुठं आहे का इथे, यांच्या गोळ्यामुळे तुमचं पुढे गेलंय. ऍफिडेव्हिट सहीच करायचं विसरलं यांचं. एसडीओनं टाकलं फॉर्म रिजेक्ट करून, पण बाळला मानलं पाहिजे की आपल्या कोर्टाकडे आपली बाजू सक्षमपणे मांडून त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म मंजूर करून आणला. त्याच्याबद्दल बाळचं आणि तुमचं सुद्धा अभिनंदन. यांच्यासाठी आपल्याला 20 तारखेपासून वाट बघायची. पण बांधवानो, ह्या सगळ्यांचं चिन्ह आहे. काय चिन्ह आहे? मशाल. आज आमच्यावर काही विरोधक मंडळी म्हणतात की आमच्यामुळे काम अडली. मी सरळ सरळ सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगणार आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, आता यांचं सरकार बनलं, यांच्या सरकारमध्ये कुणाला मंत्री करायचा हा अधिकार भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना, शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांना आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांना. मग आपल्या इथल्या माणसाचं सारखं ती गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार होतं. सकाळी सुद्धा कोट घालूनच बसलं होतं. पण काय देवाभाऊनं काय ऐकलं नाही आणि त्यांचं पालकमंत्री व्हायचं स्वप्न भंगलं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक त्या ठिकाणी आले. तिने जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. 340 कोटी रुपयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला मान्यता दिली. या 340 कोटी रुपयामध्ये कुणाची कामं होणार होती? आपल्या शहरातले गावांतर्गत रस्ते, ग्रामीण भागातले रस्ते, शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर, आपले जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत, जिल्हा रुग्णालय आहे, ह्या रुग्णालयामध्ये औषधाची खरेदी,
ही सगळी कामं त्या जिल्हा नियोजन समितीच्या 340 कोटीच्या निधीमधनं होणार होती. पण नेमकं त्याला मंजुरी दिली की तेरचं एक मांजर, आता मांजर म्हणता यायचं नाही, बोका अडवाय गेला. त्याचाही पुरावा मी दाखवणार आहे. ही ऐका, ही आपल्या पालकमंत्री महोदयाचं वक्तव्य आहे. निधीवरील स्थगिती जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. ऐकलं, ऐकू आलं का नाही? राणा पाटलाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रमातनं त्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीतून मुख्यमंत्र्यांनी ह्या कामाला काय केली? स्थगिती दिली. ही स्टेटमेंट कुणाचं आहे? आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक. आता गंमत बघा, पालकमंत्र्याच्या 340 कोटीच्या कामाला स्थगिती दिली रे दिली, तेरच्या बोक्यानं, मुख्यमंत्र्याच्या साथीनं, की पालकमंत्री पुन्हा राणा पाटलाचं हुडकायला लागलं. बांधवानो, 140 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं 20 महिन्यापूर्वी तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेले. त्या 20 महिन्यात 55 दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून 140 कोटी रुपयाचे जे गावांतर्गत रस्ते आहेत आपल्या शहरातले, ते पूर्ण होणं आजपर्यंत अपेक्षित होतं. 55 दिवसाच्या कामाला 20 महिने गेले आणि 20 महिने का घालवले? तर राणा पाटलाच्या लाडक्या गुत्तेदाराला काम द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी 20 महिने ही प्रक्रिया चालली. आणि कशी चालली? प्रशासक आहे, प्रशासक शासनाचा अधिकारी, राज्यात शासन त्यांचं, केंद्रात शासन त्यांचं, त्याच्यावर दबाव टाकून त्या ठिकाणी या कामाला 20 महिने घातले गेले. आणि 20 महिन्यानंतर माझ्या 340 कोटीला तू स्थगिती आणतो, तर तुझ्या सुद्धा 140 कोटीला मी स्थगिती आणतो. म्हणून पालकमंत्र्यांनी पत्र कुठे आहे रे संतू? एवढा ही पत्र आपण पुऱ्या सहित बोलतो, उगम उगम हाणायचं नाही, हवेत गोळीबार. ही पत्र पालकमंत्र्याचं काय लिहिलंय? प्रति मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते 59 कामे, या कामाबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त स्थगिती देण्याबाबत. ही पालकमंत्री हिने कुणावर स्थगिती घेतली? 140 कोटीच्या कामावर. त्यानं 340 कोटीच्या कामावर स्थगिती ह्याच्या, की ह्यानं 140 कोटीच्या कामावर स्थगिती त्याच्या. बांधवानो, ह्या दोन मांजराचा लोण्याचा गोळा कुणी खायचा? ह्या नादात आपला जिल्हा 340 कोटी आणि 140 कोटीच्या कामापासून आजपर्यंत वंचित आहे. आता मी ह्या रस्त्यानं आलोय, अनेक रस्ते त्या 140 कोटीमध्ये तुमचे इथले सुद्धा आहेत. माझं ही रोड बी आहे. माझं तर म्हणणं आहे, एका खोलीत पालकमंत्र्याला कोंडावं आणि एका खोलीत तेरच्या बोक्याला कोंडावं आणि एक 5-50 गाड्या उगं इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवाव्या, उगं इळभर बिनकामाच्या. आणि धुराळा उडून जेव्हा ह्यांच्या नाका तोंडात जाईल तेव्हा ह्यांच्या लक्षात येईल की काय अवस्था आहे. दुसरी एक अजून माझी विनंती आहे, ह्या दोघाला ज्या ट्रॅक्टरची ट्रॉली असते का, ट्रॉली तिला सस्पेन्शन नसते, पाटे असते, 60च्या स्पीडनं ट्रॅक्टर पळवायचं आणि त्याच्यात महाग दोघाला बसवायचं. सुपात ज्यावारी पाकडल्याने झाली पाहिजे ती. ह्यांना कळलं ह्या रस्त्याने जाताना काय त्रास होत आहे.
बांधवानं रोज तुम्ही त्या खड्ड्याच्या रस्त्यानं जाता, रोज तुम्ही धुळीचा त्रास सहन करता आणि ह्यांना त्याची थोडी सुद्धा लाज लज्जा आबरू शरम नाही. अशा पद्धतीनं हा सगळा कारभार चाललाय. का चाललाय? प्रशासक आहे म्हणून. आणि म्हणून माझी विनंती आहे की आम्ही संगीताताईंना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि बाळला रोहितराव निंबाळकरला नगरसेवक पदासाठी आणि आमच्या भगिनी दुसऱ्या ताई त्यांना पण नगरसेवक पदासाठी आपण उभा केलंय. मानेताई ना, सोनालीताई स्वप्नील माने, यांना सगळ्यांना आपण विजयी करा. उद्याच मतदान आहे. उद्याच्या मतदानामध्ये मशालीच्या पुढचं बटन दाबून विजयी करा. माझा आपल्याला शब्द राहील की नगराध्यक्षाच्या खुर्चीत आपल्या ताई बसल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत ही कामं सुरू करायची जबाबदारी त्या ठिकाणी आमची राहील. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग, राणा पाटील, डॉक्टर पाटील, इथं बसलेल्या बऱ्याचशा लोकांना माहित असेल 40 वर्ष पद्मसिंह पाटील ह्या जिल्ह्याचे मंत्री होते. काय मी बरोबर सांगायला का चूक सांगायलोय? तसलं राणा पाटलाचं भाषण ऐकलं आणि माझं ऐकू नका. जी पटतंय ती होय म्हणायचं, जी खरं ती खरं. 40 वर्ष पद्मसिंह पाटलांनी ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं. 5 वर्ष राणा पाटलानं केलं. 45 वर्ष ही दोघं बापलेक ह्या जिल्ह्याचे मंत्री होते. आणि ह्या 45 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळाचा आपल्या जिल्ह्यासाठी काय उपयोग झाला? तर आपला जिल्हा दरिद्री जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली आणि त्या यादीमध्ये पूर्ण देशात नंबर 3 चा दरिद्री जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याचं नाव आलं? हानटाळ्या. ते घाणत म्हणून तर त्यांचं फावलंय रे. आता गंमत बघा, ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या जिल्ह्याची अवस्था दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. आणि जी मंत्री होते त्यांनी लोकसभेला फॉर्म भरला आणि फॉर्म भरायचं म्हणलं की तुम्हाला तुमची इस्टेट प्रॉपर्टी जाहीर करावी लागते. ती जाहीर केली तर पद्मसिंह पाटील अख्ख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला. मग मला तुम्हाला विचारायचंय, 45 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबाला झाला? कुटुंबाला झाला. आता तीच त्याचं 45 वर्षातलं त्या मुगलेरणचं डिझेल काढायचा प्रकल्प येणार होता, त्याचं काय झालं ती सांगत नाही. बॉम्बे रेवांचं काय झालं ती सांगत नाही. डेक्कन झिनिया नावाची एक वायनरी इथं चालू होणार होती, त्याचं काय झालं ती सांगत नाही. व्हिडिओकॉनचं डबडं तुम्हाला आळणी पाटीला पडलेला दिसतंय, त्याचं काय झालं ती सांगत नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहे मोजर बिअरची कंपनी इथं आणून उद्योग चालू करणार होते, त्याचं काय झालं ती सांगत नाही. हिऱ्याला पैलू पाडणारे कारखाने इथं आणणार होते, त्याचं काय झालं ती सांगत नाही. ह्या 5 वर्षात जी घोषणा करील त्याच्या पुढं 5 वर्षात अजून मोठी घोषणा करते आणि बोलताना शुद्ध बोलते, नागातल्या नागात बोलते. तुम्हाला वाटतंय काय काय विजनरी माणूस आहे. माय 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 आता आपल्याला एवढंच नाही, पंचसूत्री करायची. पंचसूत्री आपण ही तर दडतच ह्यांच्या त्या घोषणा. ही परिस्थिती ह्या जिल्ह्याची. आणि ती 45 वर्ष मंत्री असलेला माणूस आम्हाला विचारतोय 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता, काय केलं? अरे राजा, तुझ्यासारखा आम्ही मंत्री नव्हतो, सत्ताधारी पक्षातले आमदार आणि खासदार होतो. 1.5 वर्ष आमचं कोरोनामध्ये गेलं, 1 वर्ष आम्हाला काम करता आलं. त्या 1 वर्षात ह्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धव ठाकरे साहेबाच्या सहीनं आणि अमित देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यांच्या सहीनं जिल्ह्यात मंजूर केलं, चालू केलं. डॉक्टर झालेली लेकरं ह्या वर्षात तिथून बाहेर पडते. हे आमचं पहिलं काम. आता पद्मसिंह पाटलाच्या काळात पण एक कॉलेज मंजूर झालं. कुठं केलं हो त्यांनी?
औ नेरूळ कुठे येते ती? मुंबई. आता पद्मसिंह पाटील ती शुद्ध बोलणार, त्यांना असं वाटलं असेल की खरी गरीब माणसं मुंबईत राहतात, ही तर सगळी जहागीरदार लोक आहेत, ह्यांना जर 4 लाखाचं 5 लाखाचं हृदयाचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर ही 50-500च्या नोटाचं एक एक बंडल असं डॉक्टरला फेकून आणतात आणि डॉक्टरला म्हणतात ऐ चल कर ऑपरेशन. म्हणून इथल्या लोकांना त्या मेडिकल कॉलेजची गरज नव्हती. खरी गरज कुठे होती? मुंबई. तिथं सगळे आदिवासी लोक आहेत. त्या बिचाऱ्यांचं ऑपरेशन करायचं असेल तर त्यांना जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि हा मोठा उद्देश लक्षात ठेवून नाकातल्या नाकात शुद्ध बोलून धाराशिवायजी आपलं कॉलेज कुठं नेलं? हन टाळ्या ए बारके हन. काय मेडिकल कॉलेज आम्ही केलं मंजूर. कुणाच्या मालकीचं? शासनाच्या मालकीचं 100%. त्यांनी केलं. कुणाच्या मालकीचं? तेरणा कारखान्याच्या हाणलेल्या तेरणा ट्रस्टचं. त्या ट्रस्टवर मरुस्तोर अध्यक्ष कोण? डॉक्टर पाटील. मरुस्तोर सदस्य कोण? राणा पाटील, अर्चना पाटील आणि आता ही तिसरे मल्लू पाटील. यांच्या मालकीची ट्रस्ट आणि त्या ट्रस्टच्या मालकीचं मेडिकल कॉलेज. आता तुम्ही म्हणसाल मेडिकल कॉलेजचा काय फायदा? एक MBBS ऍडमिशन घ्यायचं असलं तर 1.5 कोटी ते 2 कोटी डोनेशन लागते. किती? 1.5 ते 2 कोटी रुपये. एक ऍडमिशन केलं की 2 कोटी रुपये कॉलेज चालविणाऱ्याला. आता मला डॉक्टर पाटील पिता पुत्राला जाहीर विचारायचंय. मी कित्येक सभेत सवाल केलाय, अजून काय बोललं नाही नाकातल्या नाकात बोलणार. मी काय सवाल केला की ह्या जिल्ह्यातला एक तरी गरीब शेतकऱ्याचं पोरग, शेतमजुराचं पोरग दाखवा ज्याला तुम्ही फुकट डॉक्टर केलंय. अजून दाखवलेलं नाही, कारण कुणाला केलेलंच नाही. ही पहिला फरक त्यांच्यामध्ये ना आमच्यामध्ये. बांधवानो, दुसरा फरक, रेल्वे हा विभाग कुणाकडे असतोय? ताई बघा, तुम्हाला सुद्धा कळतंय, त्या राणा पाटलाला सांगा हो, त्याला सांगा. 14ला गोष्ट केली मोदी साहेबांनी. 14ला 19 पर्यंत एक वीट सुद्धा ह्या रेल्वे प्रकल्पाची रचली गेली नव्हती. 19ला तुमच्या आशीर्वादानं मी खासदार झालो आणि मी खासदार झाल्याच्या नंतर त्याचा पाठपुरावा केला. आज तुम्हाला सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचं काम चालू झालेलं दिसतंय का नाही? तुळजापूर ते धाराशिवचं इंजिन ट्रायल, पटरीवरनं धावणारं इंजिन, त्याचं ट्रायल मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. ही काय करतंय माहितीये का? नाकातलं नाक आणि शुद्ध एक पोत भरून नारळ सोबत ठेवलंय. दिसला प्रकल्पित काढ नारळ की हानकुचा. अरे त्याला सांगितलं ही केंद्राचं आहे बाबा, माझा आहे. नाही नाही, हं ही मान्य आहे का तुम्हाला तरी? ही दुसरं काम. आता यांचं काम काय? आपल्या इथल्या जिजामाता उद्यानला त्या ठिकाणी 3 कोटी रुपये, संभाजी उद्यानला 2 कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे उद्यानला 2 कोटी रुपये, 7 कोटी रुपये मंजूर करून आणले. ह्याला ही तेरचा बोका आडवा, स्थगिती. आठवडी बाजारासाठी 10 कोटी रुपये आणले, तेरचा बोका आडवा, स्थगिती. बांधवानो, ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत. आम्ही आमच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलला. तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीच्या साठवण तलावापर्यंत घेतला. त्याच्यावर जी सही आहे ती जयंत पाटील साहेब, जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना त्या ठिकाणी आपण करून घेतली. हे आमचं तिसरं काम. कामं अनेक सांगता येतील तुम्हाला. ती येते सारखंच म्हणतोय विकासावर बोला, विकासावर बोला. आता तर मोदीचं शिकलंय. आता ही गावात राहतंय तेरमध्ये, त्या 13 गावात 5 दिवसातून एकदा पाणी येतंय, ती बी अशुद्ध. आणि ही काय सांगतंय? राणा दादाची गॅरंटी, धाराशिवला 24 तास पाणी.
ती मोदीची गॅरंटी त्याचं शिकलं ही म्हणतोय राणा दादाची गॅरंटी. अरे तुझी 45 वर्षाची वॉरंटी संपून तुला तिकडे तुळजापूरला पाठवलं आणि तू कशाची गॅरंटी देतो र? वॉरंटी संपलेली गॅरंटी कशामुळे लोकांना मूर्खात काढायचं? आपण ज्या गावचे नागरिक आहेत त्या गावाला आपल्याला 24 तास पाणी पुरवठा करणं होत नाही, तिथं 5 दिवसातून एकदा पाणी. बरं गंमत काय, ती म्हणते परवा मी म्हणले विरोधक माझ्या गाड्यावर बोलतात, विरोधक माझ्या गाड्यावर बोलतात. बोलणार ना, 7 कोटीची गाडी तुम्ही घेऊन फिरायल्यावर बोलणार मी. तर म्हणला मी 12 वाड्या आणि 13 गावचा पाटील आहे, पण तुम्हाला माहित नसेल ही दत्तक गेलेला पाटील आहे. ह्याचा आजा बाजीराव पाटील याला दत्तक दिलंय फंड पाटलाच्या मांडीवर. ही दत्तक गेलेला पाटील आहे आणि त्याला दत्तक तिथं बसवायला आमच्या राजे निंबाळकर कुटुंबाचे माझे पंजोबा भूपालराव राजे निंबाळकर यांनी आमची धाराशिव मधली अर्धी इस्टेट हैदराबादला कोर्ट होतं त्याच्यात घालवली आणि दत्तक असलेला पाटील आम्हाला त्या पाटीलकीचं भूषण सांगतोय. बरं मला तुम्हाला विचारायचंय, 200 एकर क्षेत्र असणारे अनेक पाटील आपल्या धाराशिव जिल्ह्यात आहेत का नाहीत? अनेक पाटील आहेत. मला विचारायचंय तुम्हाला, ती ऊसाची शेती करतेत, सोयाबीनची शेती करतेत, एक तरी पाटील 7 कोटीच्या गाडीतून फिरतय का हो? नाही. पण ही येड्या बाबळीची शेती करतय. तुम्ही काय म्हणता, कुत्तर बाबळी का येड्या बाबळी? येड्या बाबळी. येड्या बाबळीची शेती करून ही कशात किती कोटीच्या गाडीत फिरतय? 7 कोटीच्या. विचारणार ना मी आणि सांगावं लागेल तुम्हाला कुठून आले पैसे. बांधवानो, ही सगळे पैसे तुमचे हाणलेले पैसे आहेत आणि त्या हाणलेल्या पैशावर ही मस्ती दाखवते. आता दुसरा त्याने आमच्यावर आरोप केला, म्हणले हे टक्केवारी घेतात. आता मला सांगा, जसं राणा पाटील डॉक्टर पाटलांनी 45 वर्ष भ्रष्टाचार करून प्रचंड संपत्ती गोळा केली आणि ती संपत्ती शरद पवार साहेबाचं सरकार गेल्या गेल्या आता भाजपवाले आपल्या माग ईडी लावतेत, भाजपवाले आपल्या माग इन्कम टॅक्स लावतेत, म्हणून एका दिवसात भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये पालती पडली आणि भाजपच्या वॉशिंग मशीनने ह्यांना धुवून टाकलं. फिरवली. तुम्हाला माहिती कशी फिरती, घर 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 वॉशिंग मशीन, आणि ह्याला स्वच्छ करून ठेवलं. एका रात्रीत ज्या पवार साहेबांनी ह्याला 45 वर्ष ह्याला ह्याच्या बापाला केलं, एका रात्रीत हे कमळाबाईकडे गेलं आणि काय सांगतोय, विकास करायला आलोय. कशानं हाणलं पाहिजे? आता त्याच भ्रष्टाचाराच्या बाबतीत मला विचारायचंय, आम्ही जर ह्यांच्यासारखा 2 नंबरचा पैसा, काळा पैसा गोळा केला असता तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी हाणली असती. ज्या अर्थी आम्ही त्या वॉशिंग मशीन मध्ये गेलो नाहीत, ठामपणे इथं उभा राहिलोय, एवढी गोष्ट आमची इमानदारी सिद्ध करायला पुरेशी आहे. हा आमच्यातला आणि त्यांच्यातला दुसरा फरक. टक्केवारी करता. मित्र म्हणतो, मल्ल्या तू भात वरण सुद्धा टक्केवारीचं खातो. मी म्हणतो तुम्ही भाकरी सुद्धा टक्केवारीची खाता, म्हणून तुमच्या बुद्धीत टक्केवारी आहे. अरे आमचा पक्ष फुटला तेव्हा 100 कोटी रुपये द्यायला तयार होते आम्हाला. त्याच्यावर लाथ मारून प्रामाणिकपणे इथं थांबलेले ओमराजे आणि कैलास पाटील आहेत. तुझी टक्केवारी काय 100 कोटीपेक्षा जास्त आहे? आणि सारखं म्हणतोय खिसा झडकला तर असले 5-25 पडतील. पडणारच ना, हाणलेलेच आहेत तेवढे पैसे तुम्ही. ही बाजवानो फरक त्यांच्यातला ना आमच्यातला. आता पुढचा, लोकसभेची निवडणूक लागली. कोण निवडणूक लढवतंय? बघा बघा कसं सांगते ती, गबदिशी सांगते ती. अर्चनाताई. लोकसभा लागली की अर्चनाताई, विधानसभा लागली की राणा दादा, आणि आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष पण ओपन सुटलं तर अजून कोण? परत अर्चनाताई. माऊली. म्हणजे अख्ख्या जिल्ह्यात फक्त विकास करायची अक्कल कुणाला आहे? कुणाला आहे? पद्मसिंह पाटलाच्या घराला. बाकीची सगळी जनता बेअक्कल आहे. ह्या तिघाला, या घरातल्या लोकांना अक्कल आहे. त्याच्या विरुद्ध ओमराजे जिथून आमदार होता, ओमराजे आमदाराचा खासदार झाला 2019ला. बांधवानो, त्या कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातनं
ना माझी बायको आमदार झाली, ना माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली. एक शेतकऱ्याचं लेकरू कैलास पाटील तिथून आमदार झाले, एकदा नाही दोनदा. मी झालं की माझं पोरग झालं की माझं नातू, हे मला करायचं. मला चांगली माणसं या क्षेत्रात आणायची आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण, स्वच्छ राजकारण, नियतीचं राजकारण, नीतिमत्तेचं राजकारण, लोकांसाठी वेळ देणारं राजकारण, हे मला करायचंय. ह्या भावनेतनं बांधवानो त्या ठिकाणी आम्ही लढतोय. तुम्ही आमचा उमेदवार सुद्धा बघा. आपा, तू काय गणपतीत डान्स केलता का? अजिबात नाही. पण पुढच्या उमेदवारानं कसा डान्स आणत होतं बघितलं का तुम्ही? बरं, मिरवणूक कशाची? गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक. रोहित, होता तुझा बी गणपती. आता गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक आणि डान्स हाणतोय कोण? तुम्ही बघितलं का नाही व्हिडिओ कशी नाचत होती ती? मला वाटलं का नाचतेत. एखाद्या निवडणुकीत आपण विजयी झालं, एखादा माणूस नाचला तर मी समजू शकतो, बाबा निवडून आले, नाचायला लागले. आता गंमत बघा. 2014ला पद्मसिंह पाटील 2.5 लाख मतानं पडले लोकसभेला. 2019ला मल्लू पाटलाचे पप्पा 1,27,000 मतानं पडलेत. आणि ह्या दोघांचं रेकॉर्ड 2024ला त्यांच्या मम्मीनं तोडलं. त्या 3,30,000 मतानं पडल्या. आता मला सांगा, मग मल्लू नाचत का म्हणून होता? एकदा आजोबा पडले, एकदा पप्पा पडले आणि एकदा मम्मी पडली. हा डान्स. ते आपल्यात एक मन आहे बघा, लगन लोकाचं, ती तू पुढचं, तुम्ही पुढचं मी बोलत नाही. काय चूक आहे का आपली? ही बांधवाना अवस्था आहे. कशाला नुसती ती घेईन काय मला तर अजून कळालं नाही. बांधवानो, यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि मला तुम्हाला सांगायचंय, आप्पानं पोद्दार शाळेच्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला. ह्यानं उपोषण केलं, आंदोलन केलं, सगळी पालक एकत्रित केलेत. आज तुमचा ती सर्व्हिस रोड तुम्हाला त्या ठिकाणी झालेला दिसतंय का? नाही. हाय का नाही काम करणार लेकरू? मग आम्ही डान्स बघून दिला का काम बघून दिलं? आमच्याकडे काम करावं लागतं. मी 24 तास देतो, कैलास दादा 24 तास देतात, नंदूबाई 24 तास देतात, आप्पा 24 तास देते. त्यामुळे आमच्याकडे रोहित असेल 24 तास मधला 24 तास वेळ आपल्याला लोकांसाठी द्यायचा आहे. आणि त्या कामाच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण यांना उमेदवारी दिलेली आहे. बांधवानो, आज ही सगळीच्या सगळी माणसं, आता तुम्हाला माहित आहे, आता सध्या भाव फुटला का नाही मताचा? आता ही वार्ड जरा सगळा त्यांनाच काय कमी पडले तर देण्यासारखं आहे. 5,000 आकडा फुटलाय. ही बारक्याला माहित आहे बघ, मतदान नाही पण आकडा फुटलेला माहित आहे त्याला. कशामुळं? एक गंमत मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर आपले एक फुल दोन हात आलते. एक मुख्यमंत्री 2, त्यातलं एक उपमुख्यमंत्री होतं. बरं, गंमत राहिली, अर्चना ताईने कोणत्या पार्टीकडून निवडणूक लढवली लोकसभेची? आणि चिन्ह कोणचं होतं? घड्याळ चिन्ह आणि पक्ष राष्ट्रवादी. राणा पाटलांना कोणत्या पार्टीकडून लढवली विधानसभा? कमळाबाई आणि चिन्ह कमळ. आता कमळ बी वेगळं लढायले आणि घड्याळ बी वेगळं लढायले. तुम्हाला कुठं अर्चना ताई दिसल्या का घड्याळाच्या प्रचारात? नवरा बायकोला विचारा तरी की नेमकं कसं आहे, काय ठरलंय का? इतकी विक्षिप्त परिस्थिती असणारी माणसं आहेत. बांधवांनो, आता निर्णय घ्या. आता पैशाचं आमिष दाखवून तुमची मतं खरेदी करायचा प्रयत्न करतील. तुम्हाला पैशाची गोष्ट सांगायची गरज, पण तरी पण सांगतो,
5,000 रुपये जर एखादा माणूस 5 वर्षासाठी देत असेल तर आपण किती दिवसासाठी 5,000 रुपये मिळाले तर आपण दिवसाचा हिशोब काढणं गरजेचं आहे का नाही? एका वर्षात किती दिवस? हे काढ दी मोबाईलचं कॅल्क्युलेटर, नुसतं गेम खेळता त्याच्यावर. 365 5 वर्षाचे. अशीच हिशेब करीत बसली म्हणून डॉक्टर पाटील आणि राणा पाटील 45 वर्ष राहिली इथं. 1825 दिवस होते. 1825. आता 5,000 रुपये 1825 दिवसासाठी 5,000 तर एका दिवसाला किती? 5,000 भागिले 1825 करा. 2 रुपये नीट काढ रे. 2 रुपये 73 पैसे तुम्हाला रोज मिळते. 2 रुपये काय येते सांगा? ए बारक्या काय येते? चॉकलेट येते का? चॉकलेट होय रे, येते का चॉकलेट? येते म्हणते. खा मग चॉकलेट. ते एक फुल 2 हापचं राहिलं अर्धच. एक आलत इथं 1 हाप. ती काय म्हणते? अरे मी 50 दिले, एकनाथरावनी 20 दिले, देवेंद्रनं 20 दिले, ह्यानं जवळचे 10 कोटी तरी खर्च केले असतील आणि 100 कोटी खर्चून हा 3,30,000 मतांनी पडला. शंभर कोटी एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला माझी एक बहीण मंगरुळ तालुक्यातली, मंगरुळ गावातली, तुळजापूर तालुक्यातली, चिंचा माहिती आहे का? चिंचा ती फोडायची, चिचोक वेगळं काढायची, चिंच वेगळी काढायची. त्या बिचारीची कमाई असेल 400-500 रुपये दिवसाची. त्या बहिणीनं मला निवडणूक लढवायला 1,500 रुपये दिले. बिगारी काम करणारा माणूस 700 रुपये हजरी आहे. त्या बिचारानं 1,500 रुपये मला दिले. पण बांधवानो, त्यांच्या कष्टाचे पैसे 1.5 3,000 रुपये 100 कोटी रुपयाला हरवू शकले नाहीत. या 3,000 रुपयांनी मला विजयी केलं. ती बी किती मतानं? 3,30,000. ओमराजे जर तुम्ही मतदान टाकलं नसतं तर इथं टिकला असता का? बांधवानो, हाच माझा सवाल आहे. आणि म्हणून एक चांगलं काम करणारा आपला नगरसेवक, त्यांच्या सौभाग्यवती, त्याचबरोबर खाली उभा राहणारे दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार, तेही त्या ठिकाणी कार्यक्षम आहेत. आणि म्हणून यांचं चिन्ह काय आहे? मशालून एक आठवलं. आता ही मशाल तुम्हाला माहिती आहे का? नवरात्रात अख्ख्या महाराष्ट्रातली जनता तुळजापूरला ती ज्योत पेटवते आणि गावात नेते. तिला काय म्हणते? भवानी ज्योत. कोण मशाल म्हणतंय? आता ह्या मल्लूचा बाप तुळजापूरचा आमदार आहे आणि ती ह्या मशालला त्याचा अपमान करतय, त्याला हिनवतय. काय म्हणतंय? आईस्क्रीमचा कोण? बरं झालं तू पिटून आणली होती, एकदा तोंडात घेऊन बघ म्हण. होय, गार लागतंय का गरम? काय बोलावं? काय बी उठलं की बोलायचं. पण एक तुमच्या पक्क लक्षात राहील, मशाल दिसली तरी हसू येईल आणि आईस्क्रीम दिसलं तरी हसू येईल. उद्या हसतच जाते, तुला सांगतो, मतदानाला हसतच जाणार. आणि म्हणून बांधवानो, या सगळ्या गोष्टीचा सदसद विवेक बुद्धीनं विचार करायची वेळ आज तुमच्या आमच्यावर आली. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, खूप वेळ पण झालेला आहे. पण माझ्या भाषणानंतर आपापी बोलणार आहे. अरे बोल की. नग नग का? बरं, माझ्याकडची माणसं सगळी चांगली आहेत. आता बघा, तुळजापूरला उमेदवारली एक गबाळ दाखव कसला आहे ती तुळजापूरचं. माझा फोन बघू. मग ही कुठं आहे? माझा फोन बघू म्हणलं तर ती देते. बस गप.
तेव्हा ही तुळजापूरचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. शहराचा जो काळ बरं होणार हा खालकांच्या पोटात दुखतं उठलं की एकच म्हणतं टक्स टक्स टक्स. मला काय माहिती रे? अरे बाबा मी खाऊन घेतलं, मी बघितलंय म्हणून माझे हाल बेकार झालते, म्हणून मला मान्य लावलं त्यांनी परत नीट करून इथं तुमच्या समोर उभा केलं. ऐकू आलं का नाही काय म्हणतंय ती? एकदा परत ऐकू तू नीट शांततेत ऐक. माध्यमातलं तुळजापूर शहराचा जो काळ बरं होणार हा खालकांच्या मी आधी सांगतो, तुळजापूर शहरात फार मोठं काम चालू आहे म्हणून खासदाराच्या पोटात दुखतंय आणि ती उठलं की सारखंच म्हणतंय ड्रग्स ड्रग्स ड्रग्स. मी खात होतो, माझं वाटोळं झालं, पण दादानं मला नेलं दवाखान्यात आणि नीट करून आणून पुन्हा उभा केलं ह्या महापुरुषाला. एकच म्हणतं टक्स टक्स टक्स. मला काय माहिती रे? अरे बाबा मी खाऊन घेतलं, मी बघितलंय म्हणून माझे हाल बेकार झालते, म्हणून मला मान्य लावलं त्यांनी परत नीट करून इथं तुमच्या समोर उभा केलं. ड्रग्सचा डोस जास्त झाल्यामुळे तसं करते. मटक्याची बुकी हीच चालवित आहे, क्रिकेट मॅचचा सट्टा हीच चालवित आहे. 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2 महिने, आता 1 महिना झालाय, 2 महिने जेलमध्ये जाऊन आलाय ड्रग्सच्या आरोपात. आणि ह्या पटुशाला काय दिली? तुळजापूरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. कशावर? कमळावर. मी आताच दुपारची सभा करून आलोय. 15 ते 20 हजार महिला होत्या रस्त्यावर, 15 ते 20 हजार महिला. ह्याचा काटा कशा काढतात बघा फक्त तुळजापूरला. तुम्हाला सांगतो 100% पराभव आहे. त्या ड्रग्सच्या पैशातनं, भ्रष्टाचाराच्या पैशातनं जर कोण राजकारण करू पाहत असेल तर त्याला उत्तर सुद्धा त्याच ताकदीनं देणं जनतेचं काम आहे आणि जनता देणार आहे. आमच्याकडे दिसतंय का कोण? मटका, ड्रग्स, सट्टा? आमच्याकडची सगळीच्या सगळी प्रामाणिक माणसं आहेत, चांगल्या पद्धतीनं, चांगल्या विचारानं, चांगल्या आचारानं काम करणारे आहेत. आणि ओमराजे आमचं चाल चरित्र काही सांगायची आवश्यकता आहे का? मी रोज उठलोय, योगा करतोय, प्राणायाम करतोय, व्यायाम करतोय, सायकलिंग करतोय, रनिंग करतोय. माझ्या शरीराची मी काळजी घेतो. त्याच्यामुळे माझं व्यक्तिमत्व तुमच्या सगळ्याच्या समोर आहे. बरं, आम्ही रोज लोकात आहेत. ह्यांचं एक मी ऐकलं, मलूचं लग्न झालं परवा आणि गणपती डान्स असणाऱ्याला मी मध्ये एंट्री नव्हती, म्हणे गेटच्या बाहेरच होती ही सगळी पत्रवाळ्या उचल गँग बाहेरच. अक्षदा टाकायला सुद्धा नाही परवानगी. ही अवस्था यांची. कशामुळे जाता रे? इतकं कसं स्वाभिमान बाजूला ठेवून करता? कशामुळे करता? आणि ही सांगायले दुष्काळ झालाय, लोक अडचणीत आहेत म्हणून आम्ही लग्न अतिशय साध्या पद्धतीनं. तुम्ही बघितलं काय सोशल मीडियाला साधेपणाचं लग्न कसं होतं? ती 60 कोटी खर्चून. ही साधेपणा आहे. सगळ्या गोष्टी बांधून तुम्हाला माहिती. मी फार काही सांगावं अशी गरज आणि आवश्यकता मला वाटत नाही, पण बांधवांनो माझी विनंती आहे की उद्याच्या 3 तारखेला जे आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचंय, माझं शॉर्ट सर्किट झालेलं नाही. मी टेस्टिंग करीत असतो, टेस्टिंग. म्हणलं माझं भाषण राणा पाटलासारखं ऐकायला लाव का लक्ष देऊन ऐकायला होती बघायलोय. नाही तो अजून त्याला चाका माझा ते मला तसलं बोलता बी येत नाही रे. आणि तुम्हाला तोंडावून माणसं कळते. पोट तिडकीनं बोलणारं कोण आहे आणि पोटात गाठ मारून बोलणारं कोण आहे तुम्हाला बरोबर कळतंय. मी हट म्हणून 3 म्हणलो होतो, पण खालून फडदिशी उत्तर काय आलं? म्हणजे माझी सभा तुम्ही पूर्ण शुद्धीत ऐकली आणि ही सभा यशस्वी झाली असा त्याचा अर्थ आहे बांधवांनो. आणि म्हणून आपल्या सगळ्याला कळकळीची नम्र विनंती करतो की उद्या मतदानाला जाताना आपल्या भगिनी संगीताताई सोमनाथजी गुरव यांचं चिन्ह काय आहे? हसू येते का नाही? कितव्या नंबरला आहे? 3 नंबरला. पुन्हा आपले नगरसेवक पदाचे उमेदवार
रोहित शशिकांतजी राज निंबाळकर, तुझं कितव्या नंबरला आहे रे? का हाय? आता ह्या ताईचं थोडं काम आहे आपलं, 19 पस्तोर आहे आपल्याला. तुम्ही करा मन लावून प्रचार कटाळा युस्तोर पुन्हा. त्यांचं बी 20 ला आहे. पण उद्याच्या 2 तारखेला या दोघांचे 2 मशाले आहेत. गेलं आणि फार लवकर मतदान केलं म्हणून निवडणूक आयोगाचं काही बक्षीस नाही. नीट जावा, शांततेत उभा राहावा, कारण उद्या तुमच्याकडे 2च असणार आहे. मशालीच्या पुढचं पहिल्यांदा गुलाबी चिठ्ठीतलं चिन्ह बघा, नाव बघा आणि त्याच्या पुढचं बटन दाबा. ती दाबल्यावर त्या व्हीव्हीपॅट मध्ये मशालीचं चिन्ह पडतंय का बघा. ती मतदान कंप्लीट झालं. नगरसेवक पदासाठी 2 नंबरचं मशालीच्या चिन्हा पुढचं बटन दाबा. व्हीव्हीपॅट मध्ये 2 नंबरच्या मशालीची पावती पडते का बघा आणि ती बघून शांततेत समाधानानं नीट बाहेर या. आणि मग काय हसायचं ते हसा पुन्हा. एवढीच विनंती तुमच्या सगळ्याला करतो. आणि आपण निश्चितपणे आमचं काम, आमचं वागणं, आम्ही घेतलेले कष्ट आपल्या सगळ्याच्या समक्ष आहेत. या सगळ्या बाबीचा विचार करून माझ्यासारखंच काम करणारी ही सगळी मंडळी आहेत, ह्यांना प्रचंड अशा बहुमतानं आपण विजयी करावं ही आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तू बोल. हे नंतर आप भाषण करणार आहे, तू बोलून ये रे. धाराशिव नगर परिषद निवडणूक 2025 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाची आपली आघाडी आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माझ्या सौभाग्यवती सौ संगीता सोमनाथ गुरव यांचं चिन्ह आहे मशाल व आमचे मित्र रोहित शशिकांत निंबाळकर यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल व माझ्या भगिनी सौ सोनाली स्वप्नील माने यांचं पण चिन्ह आहे मशाल. परंतु ती निवडणूक 4 डिसेंबरच्या नंतर लागणार आहे. परंतु या प्रभागामध्ये उद्या मतदान होणार आहे. तर सौ संगीता सोमनाथ गुरव यांचं चिन्ह आहे मशाल, रोहित शशिकांत निंबाळकर यांचं चिन्ह आहे मशाल. मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावे व या शहराची व या प्रभागाची सेवा करण्याची संधी द्यावी. मी जास्त काही बोलणार नाही, कारण दादांनी व्यवस्थित असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. दादा, मागच्या 9 वर्षापासून या प्रभागामध्ये मी काम करतो. या प्रभागातील सर्व लोकांनी एक मुलाप्रमाणे मला या ठिकाणी वागणूक दिली. आणि मी सांगू इच्छितो दादा की पाणी पुरवठा मागच्या 9 वर्षामध्ये मी कुठल्या कॉलनीला किती वाजता पाणी येतं, मी ते माझ्या आपला नगरसेवक म्हणून ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या माध्यमातून मी त्या वेळेचं टायमिंग सही टाकतो. साध्या गोष्टी असतात ना लोकांच्या, सुरळीत पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, बगीचा. या ठिकाणी आता एक बगीचा आम्ही विकसित केलाय. डोके इतकं गवत असायचं, 100 डुकरं त्या ओपन स्पेसमध्ये असायचे. आज त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ वाचनकट्टा आणि उद्यान असं त्या ठिकाणी उद्यानाचं विकसित केलेलं आहे. आज त्या ठिकाणी जवळपास 30-40 महिला आणि लहान बालकं त्या उद्यानामध्ये आनंद घेतात. तसेच सर्व्हिस रोडचा विषय असेल, सर्व्हिस रोडसाठी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा, आमदार कैलासदादा, नंदुभाई राजे निंबाळकर व प्रभागातील सर्व नागरिक, आमचे मित्र उमेश राजे निंबाळकर, रोहित निंबाळकर, गणेश राजे निंबाळकर व सर्व मित्रपरिवार, मी कुणाचं नाव अनावधान राहिलं असेल त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. दादा, त्या सर्व्हिस रोडसाठी रास्ता रोको आंदोलन झालं, विद्यार्थ्याचा एका अपघाती मृत्यू झाला आणि त्या वेळेस आम्ही शहरातील नागरिकांना एकत्रित करून रास्ता रोको आंदोलन केलं आणि IRB आणि NHIला 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, पथदिवे आणि अंडरपास करून द्यावा असं मागणी केली आणि 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे. तसेच या प्रभागामधील विकासनगरमधील रस्ता व नाली, महात्मा गांधी नगरमध्ये रस्ता व नाली, भानुनगरमधील रस्ता व नाली, शिवसृष्टी नगर आणि डेक्कन कॅम्पस असे प्रभागातील 5 रस्ते व नाली अशा एकूण 5 ते 7 कोटीचे रस्ते मंजूर आहेत. ही आचारसंहिता संपली की त्या कामाला लागली सुरुवात होणार आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की उद्या मशाल्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावे व परत एकदा
आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो व माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिलांनी सगळ्यांनी कृपया थांबावे. सगळ्यांना जायची व्यवस्था रिक्षामध्ये केलेली आहे. तरी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या 5 मिनिट.